पीठावरती विराजमान असणारे सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व आज घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या 2024च्या ओघ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपले लाडके उमेदवार डॉक्टर हिकमतदादा उडान यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। पण 3000 तो देतो या घनसावंगी तालुक्यामध्ये आपल्या विद्यमान आमदार विद्यमान मंत्री मागच्या 25 वर्षापासून या घनसावंगीमध्ये नुसत्या भूलथापा आणि खोटं बोलण्याचं काम करत आहेत। ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये काम करतात, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्या शरदचंद्र पवार साहेबांची बारामती बघा आणि आपल्या घनसावंगी तालुक्याला लागलेली ही भाणामती बघा, यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। त्या बारामतीला विदेशातून लोक डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतात आणि आमच्या घनसावंगी तालुक्याच्या गोरगरीब शेतकऱ्याचा ऊस जाण्यासाठी कारखान्यापर्यंत रस्ता देखील नाही। ही शोकांतिका मागच्या 25 वर्षापासून आहे आणि म्हणून मागच्या 10 ते 15 वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचा आवाज बनवून एका स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या मेहनतीवरती आदरणीय डॉक्टर हिकमतदादा उडान हे शेतकऱ्याचा पोरगा म्हणून पुढे आले। एक माणूस किती क्षेत्रामध्ये यश गाठू शकतो आणि प्रामाणिकपणे काम केलं तर एक त्या उंचीवरती पण जाऊ शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर हिकमतदादा उडान आहेत। सर्वसामान्यांचे प्रश्न, कारण दादांनी सुरुवात ही अतिशय शून्यापासून केलेली आहे। स्वतःच्या मेहनतीवरती आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती ते अधिकारी बनले, उच्च पदस्थ अधिकारी बनले। एका मुख्यमंत्र्याच्या सोबतीने त्यांनी 5 वर्ष काम केलं। गोरगरिबांच्या प्रश्नाची जाणीव त्यांना त्या ठिकाणाहून झाली आणि त्या क्षेत्रामध्ये देखील ते उच्च स्थानी गेले। त्यानंतर त्यांनी व्यवसायामध्ये गेले आणि व्यवसायामध्ये गेल्यानंतर देखील मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती स्वतःचं नाव त्यांनी कमावलं आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणे काम करत असताना ऐश्वर्य संपन्न अशी संपत्ती देखील त्यांनी त्यांच्या मेहनतीवरती कमावली। पण गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना होती। पाय असावे जमिनीवरती कव्यात अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना, या गोरगरीब शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी दादाने ऐश्वर्य संपन्न अशा जिंदगीला लाथ मारली आणि घनसावंगीमध्ये येऊन या गोरगरीब प्रश्नांच्या, शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आले। दादा निवडणूक लढवत आहेत, ते कोणाच्या पैशासाठी नाही, कुठल्याही याच्यासाठी नाही। दादा निवडणूक लढवत आहेत तुमच्या आमच्या प्रश्नासाठी, तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी। म्हणून वेळ कमी आहे। मी त्या दिवशी सांगितलं, आमच्या सामाजिक संघटनेमध्ये आणि यामध्ये काम करत असताना या विद्यमान आमदारांना गोरगरिबांना मोठं होऊ द्यायचं नाही। वेळ कमी आहे, जाणीव आहे। 2च मिनिटं शेवटचे घेतो। शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दादा तुमच्या आशीर्वादानं मी मागच्या 2 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची श्रेष्ठ निवडणुकीसाठी उभा राहिलो होतो आणि या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचं नव्हतं, पण मित्रांच्या आणि महेंद्र भाऊ आणि यांच्या सगळ्याचा आग्रह असताना आम्हाला जावं लागलं। भेटलो पण आम्हाला माहित होतं तो माणूस गोरगरिबाच्या आणि शेतकऱ्याच्या मुलांच्या पाठीमागे उभा राहणार नव्हता। आम्ही काय चूक केली होती? निवडणूक लढवली ती कुठले पैसे कमवण्यासाठी नाही, तर ह्याच घनसावंगी मतदारसंघातील गोरगरीब विद्यार्थी जे छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी। पण यांचं घराणेशाहीचं राजकारण, यांचं प्रस्थापितांना संधी देण्याचं राजकारण, या राजकारणामध्ये तुम्हा आम्हाला गरिबांना कुठेही संधी त्यांना दिलेली नाही। कारण यांना 100 एकर वाला लागतो, 50 एकर वाला लागतो। विस्थापितांना यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय त्यांना द्यायचा नसतो। यांना ग्रामपंचायतला 40 मतदान पडणारा यांच्या जिल्हा बँकेचा चेअरमन होतो, पण जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो ना त्याला संधी अजिबात दिली जात नाही। म्हणून तुमचे आमचे प्रश्न जर सोडवायचे असतील, तुमच्या आमच्या जर प्रश्नांना वाचा फोडायचे असेल तर या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलाला डॉक्टर हिकमतदादा उडान यांना 20 तारखेला म्हणजे नियतीने देखील आपल्याला कौल दिलेला आहे।
ज्या मतदान ईव्हीएम मशीन वरती दादा दैवी शक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, कारण 1 नंबरला नाव आपलं त्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे ही दैवी शक्तीचा आशीर्वादच आहे. आणि या दैवी शक्तीला आपल्याला यावर्षी अजिबात थारा द्यायचा नाही. परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्ही आम्ही सहभागी व्हायचं आहे आणि या 1 नंबरच्या उमेदवाराला डॉक्टर हिकमत दादा उडान यांना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही आश्वासनाला आणि कुणाच्याही आमिषाला बळी न पडणाऱ्या या प्रामाणिक उमेदवाराला 20 तारखेला प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करून द्यायचा आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आम्ही सर्वजण दादा ताकदीनिशी आपल्या पाठीशी आहेत एवढंच सांगतो. आणि जाता जाता एवढंच एक दादा शेर तुमच्यासाठी म्हणतो, त्या समोरच्यांनाही लागू होतो. तू समंदर है तो तू किसी प्यासे के काम आना चाहिए. तू समंदर है तो तू किसी प्यासे के काम आना चाहिए, वरना तेरा समुंदर तुझे मुबारक हो, वरना तेरा समुंदर तुझे मुबारक हो. एवढं बोलतो. 20 तारखेला दादांना प्रचंड बहुमतांनी विजयी करू. गोरगरिबाचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना हक्काचा माणूस आपण या विधानसभेमधून पाठवू. आणि दादाला कुठलं रेकॉर्ड करायचं नाही, दादाला गरिबाचे प्रश्न मांडण्याचं रेकॉर्ड करायचं आहे. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.